ऑब्स्टेक अँड गायनेकोलॉजिस्ट सोसायटी या जी 38 ॲन्युअल कॉन्फरन्स चंद्रपूरला 3 दिवसाची स्टेट लेवलची घेण्यात आली होती, याच्याबद्दल सर तुमची मत काय आहे? आता पहा, ॲमॉक्स ही जी संस्था आहे ही एक स्ट्रॉंग ऑर्गनायझेशन आहे आणि ही असोसिएशन महाराष्ट्राच्या गायनेकॉलॉजिस्टसाठी बनलेली आहे. याचा इतिहास पण फार जुना आहे आणि एक चांगली गोष्ट ही आहे की मला सौभाग्य मिळालेलं आहे की मी या ॲमॉक्सशी अनेक वर्षांपासून जुळलेलो आहे. आज मी या संस्थेमध्ये स्टेट कोऑर्डिनेटर म्हणून काम करतो आहे. तर ही जी कॉन्फरन्स चंद्रपूरला झाली, ही कॉन्फरन्स अतिशय सुंदर आणि अतिशय नीटनेटकी आणि अतिशय चांगली झाली. त्याचं श्रेय अर्थातच ॲमॉक्सचे जे सगळे मोठे सर्व आहेत त्यांना जातं. जसं किरण कुर्तकोटी आमचे अध्यक्ष आहेत, नंतर डॉक्टर बिपिन पंडित आमचे सेक्रेटरी आहेत, हे दोघं आणि त्यांची टीम यांचं अर्थातच त्याच्यात सिंहाचा वाटा आहे. पण मी हे पण सांगू इच्छितो की चंद्रपूरच्या लोकांनी पण अतिशय चांगलं काम केलं आहे. त्याच्यामध्ये मी डॉक्टर मनीषा घटे आणि डॉक्टर कल्पना गुलवाडे यांचं नाव घेऊ इच्छितो. डॉक्टर कल्पना गुलवाडे, मनीषा घटे यांनी अतिशय चांगलं काम केलं आणि लोकल लेवलला जी व्यवस्था होती ती खूपच चांगली होती. एक आणखीन गोष्ट मी सांगू इच्छितो की कुठल्याही ऑर्गनायझेशनला एवढ्या मोठ्या प्रमाणावर जेव्हा एक संमेलन किंवा कॉन्फरन्स घ्यायची असते त्यावेळेस तुम्हाला एक पॉलिटिकल बॅकग्राऊंड पण लागतं आणि त्याच्याशिवाय हे शक्य नाही आहे. आणि माननीय सुधीर भाऊ मुनगंटीवार जे चंद्रपूरचे लाडके नेते आहेत, त्यांनी पण या कॉन्फरन्ससाठी आम्हाला भरघोस मदत दिली. त्यांचा सहयोग आम्हाला नेहमी प्राप्त झाला आणि त्यामुळे ही कॉन्फरन्स चांगली होण्यामध्ये एक मोठा त्यांचा सिंहाचा वाटा आहे असं मी म्हणू शकतो. एकंदरीत ही कॉन्फरन्स अतिशय छान झाली. सुयोग्य नियोजन, शिस्तबद्ध आयोजन, चांगले उपस्थिती आणि चांगले अकॅडमिक कंटेंट, यामुळे या कॉन्फरन्सला सगळ्यांनी खूप चांगला एन्जॉय केला. सर, या कॉन्फरन्सच्या माध्यमातून जे प्रॅक्टिशनल गायनेकोलॉजिस्ट आहे आणि जे स्टुडंट आहेत यांना तुमचा काय मेसेज द्यायचा राहील सर? हे पहा, आम्ही लोक ॲमॉक्सचे जे कॉन्फरन्सेस घेतो त्या कॉन्फरन्सेस युजली टायर 2 सिटीजमध्ये किंवा छोट्या शहरांमध्ये असतात आणि ते छोट्या शहरांमध्ये असण्याचं कारणच हे आहे की तळागाळातल्या लोकांना त्या कॉन्फरन्सचा फायदा व्हावा आणि अकॅडमिक्सचा फायदा व्हावा. आज लेटेस्ट जगामध्ये काय चाललं आहे, कुठलं रिसर्च चाललेलं आहे, या विषयावर जेव्हा मोठे मोठे तज्ज्ञ लोक त्या विषयावर आपले मतं मांडतात, ते विचार तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचावे, अगदी खेड्यातल्या लोकांना सुद्धा त्याची जाणीव व्हावी आणि छोट्या गावामध्ये काम करणाऱ्या डॉक्टरांचं नॉलेज अपडेटेड राहावं, हाच या कॉन्फरन्सचा उद्देश आहे. म्हणून ॲमॉक्स ही सगळ्यांची संस्था आहे. याच्यामध्ये प्रत्येक डॉक्टरचं इन्व्हॉल्वमेंट असतं आणि त्याच्यामुळे चंद्रपूर, अकोला, अमरावती, तसंच धुळे किंवा नंदुरबार किंवा नांदेड अशा ठिकाणी या कॉन्फरन्सेस होतात, कोल्हापूर, की जेणेकरून त्या क्षेत्रातले जे डॉक्टर्स आहेत ते डॉक्टर्स तिथपर्यंत पोहोचू शकतात आणि त्यांना या ज्ञानाचा फायदा होतो. दुसरी गोष्ट तू जे म्हणाली ते स्टुडंट्सबद्दल. तर कसं झालेलं आहे की आज भाजपचं सरकार आहे आणि देवेंद्र भाऊ आपले मुख्यमंत्री आहेत, नरेंद्रजी मोदी आपले पंतप्रधान आहेत आणि या सगळ्या लोकांनी एक गोष्ट चांगली केली आहे की त्यांनी प्रत्येक स्टेटच्या प्रत्येक डिस्ट्रिक्ट लेवलला मेडिकल कॉलेज आता करतात आहेत आणि हे महाराष्ट्रामध्ये हे स्वप्न आता खरं ठरतं आहे. आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक डिस्ट्रिक्ट प्लेसला मेडिकल कॉलेज आहे. मेडिकल कॉलेज जिथे आलं तिथे कंटिन्युइंग मेडिकल एज्युकेशनचं फार महत्त्व आहे आणि तिथे विद्यार्थी येतात जे ॲक्च्युली डॉक्टर बनतात. तर घडणारे डॉक्टर जे आहेत त्यांना चांगलं घडवण्याचं काम देखील ही कॉन्फरन्स करते आहे. कारण चंद्रपूरला आज मेडिकल कॉलेज आहे, गोंदियाला मेडिकल कॉलेज आहे, अमरावतीला मेडिकल कॉलेज आहे, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अकोल्याला गव्हर्नमेंट मेडिकल, म्हणजे विदर्भामध्ये तुम्ही पहा आता जवळपास सगळ्या जिल्ह्यांमध्ये मेडिकल कॉलेज झालं आहे. तिथे शिकणारे डॉक्टर्स विद्यार्थी जे आहेत त्या विद्यार्थ्यांपर्यंत ज्ञान पोहोचवण्याचं काम ॲमॉक्सची संस्था करते आहे आणि ते अतिशय बहुमूल्य काम आहे असं मला वाटतं. सर, या ॲमॉक्समध्ये जे अरेंजमेंट केले होते, कॉन्फरन्समध्ये जे अरेंजमेंट केले होते याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? त्याचं श्रेय तर मी पूर्णपणे तिथल्या डॉक्टरांना देतो. डॉक्टर मनीषा, डॉक्टर कल्पना आणि त्यांची टीम यांनी जे काम केलं ते वाखाणण्याजोगं आहे. कारण काय आहे की कसं असतं की कोणी तुमच्याकडे पाहुणा म्हणून जेव्हा येतो तर त्या पाहुण्याला आपलंसं करून घेणं, त्यांची नीट व्यवस्था करणं, त्यांच्या राहण्याची व्यवस्था, कॉन्फरन्सचा व्हेन्यू,
नंतर जेवण, कारण काय कसं असतं की तृप्त होऊन जेव्हा तुम्ही जाता तेव्हा तुम्ही त्या संस्थेचं आणि त्या कॉन्फरन्सचं नाव घेता. तर चंद्रपूरला तसंच झालं. एक तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे व्हेन्यू. आता वन अकॅडमीचा जो व्हेन्यू आहे चंद्रपूरचा, तो चंद्रपूरचा व्हेन्यू इतका चांगला तयार झालेला आहे आणि तिथे पण सुधीर भाऊ मुनगंटीवारांना श्रेय जातं. वन अकॅडमीचा जो व्हेन्यू होता तो व्हेन्यू इतका सुंदर आहे आणि तो इतका प्रशस्त आहे की त्याच्यामुळे काहीच प्रॉब्लेम आला नाही आणि त्याचं श्रेय पुन्हा सुधीर भाऊंना जातं, कारण त्यांच्या पॉलिटिकल विलमुळेच चंद्रपूर सारख्या छोट्या शहरामध्ये इतका सुंदर आपल्याला कॉन्फरन्सचा व्हेन्यू मिळालेला आहे. आणि वन अकॅडमीमुळे आम्हाला काही कुठे प्रॉब्लेम आला नाही. जेवणाची व्यवस्था उत्तम होती, हॉल्स एकदम चांगले होते, राहण्याची व्यवस्था उत्तम होती आणि त्याच्यामुळे दूर दूरहून आलेला, जसं माझा एक मित्र आहे जो शहादाहून आला होता, जो नंदरपूर धुळ्याच्या जवळ राहतो, तो आला होता आणि तो इतका खुश होता की व्यवस्था इतकी चांगली होती की आम्हाला काही प्रॉब्लेम झाला नाही. तर हे सगळं जे आहे ते चंद्रपूरच्या वासियांनी जे केलं त्याच्यामुळे आम्हाला कुठलाच प्रॉब्लेम आला नाही. तर त्यांचे मी मनापासून आभार मानतो की त्यांनी इतकी चांगली व्यवस्था पाहुण्यांची केली. म्हणजे ओव्हरऑल तिथला जो अरेंजमेंट होता तो खूप व्यवस्थित, खूपच छान होता. सर, आपल्या या कॉन्फरन्समध्ये आपला जो सेशन होता, एक टॉपिक होता, याच्याबद्दल थोडी माहिती द्या. मी स्वतःला भाग्यवान समजतो आणि मी पुन्हा आयोजकांचे विशेष आभार मानतो की डॉक्टर किरण अंदनकर ओरेशन त्याचा मला सन्मान मिळाला आणि त्याच्यामुळे मला माझे विचार, माझा अभ्यास, माझा अनुभव हा लोकांपुढे मांडता आला. माझा विषय होता रिकरंट प्रेग्नन्सी लॉस, म्हणजे सतत होणारे अबॉर्शन्स. रिकरंट प्रेग्नन्सी लॉसचा जो विषय आहे तो विषय अतिशय गंभीर विषय आहे. कारण काय होतं की जेव्हा लोकांना प्रेग्नन्सी राहत नाही त्यावेळेस जो त्या कपलला, त्या जोडप्याला त्रास होतो, त्यांना त्यांची मानसिक स्थिती जी असते ती आपण पाहतच असतो. पण मी असं अनुभवलं आहे की जेव्हा प्रेग्नन्सी राहते आणि ॲबॉर्शन होऊन जातात तेव्हा ॲबॉर्शन झाल्याचं जे दुःख असतं ते दुःख एखाद्या घरातल्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर जसं दुःख होतं तसं दुःख त्या कपलला, त्या स्त्रीला आणि त्या कपलला होतं. आणि त्या विषयावर डॉक्टरांचं नॉलेज अपडेट करणं अतिशय आवश्यक आहे, कारण त्याचे आजकाल दिवसेंदिवस त्याचं प्रमाण वाढतं आहे आणि त्याच्यामुळे त्याला सोल्युशन हे आवश्यक आहे. तर युरोपियन सोसायटीच्या लेटेस्ट गाईडलाईन्स आलेले आहेत की त्या गाईडलाईन्सप्रमाणे कसं या रिकरंट प्रेग्नन्सी लॉसचं मॅनेजमेंट करायचं, कसं त्याचा उपचार करायचा, त्या लेटेस्ट गाईडलाईन्सचा आधार घेऊन मी माझं भाषण तयार केलं होतं आणि माझं जे ओरेशन मी तयार केलं ते असं होतं की प्रत्येक छोट्यातल्या छोट्या गावातल्या डॉक्टरला देखील पूर्ण अपडेटेड नॉलेज मिळावं, ज्ञान मिळावं की रिकरंट ॲबॉर्शन, पुन्हा पुन्हा होणाऱ्या ॲबॉर्शनच्या पेशंट्सला कसं हँडल करावं, त्याच्यामध्ये कुठल्या टेस्ट करायच्या, कसा ॲप्रोच असायला पाहिजे, सुरुवात कशी करायची आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे टेंडर लव्हिंग केअर. कारण काय आहे की तुम्ही कुठल्याही पेशंटला जेव्हा उपचार करता, ट्रीट करता तेव्हा त्यांच्याबद्दल एम्पथी असणं जरुरी आहे आणि सिम्पथी आणि एम्पथीमधला फरक आपण सगळ्यांनी समजून घ्यायला पाहिजे. एखादा माणूस जर पडला, आपल्याला वाटते अरे रे हा पडला, आपल्याला हळहळ वाटते, ती झाली सिम्पथी. परंतु तो पडलेला माणूस पडल्याबरोबर धावत जाऊन त्याला पाणी देऊन त्याला उचलून आपल्या गाडीत टाकून जर तुम्ही त्याला दवाखान्यात नेलं तर ती असते एम्पथी. आणि ही एम्पथी जर प्रत्येक डॉक्टर जर असेल तर तो डॉक्टर नक्कीच चांगला डॉक्टर होऊ शकतो. तर हा संदेश मी सगळ्यांना दिला. सर, थँक्यू सो मच, तुम्ही इतका वेळ दिला आणि एवढी छान माहिती सांगितली. थँक्यू सर, थँक्यू सो मच.